TETमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न तुम्ही चुकवत आहात का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठीचे प्रश्न. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्नपत्रिका 2025ची. ओके, तर आपण पहिला क्वेश्चन पाहणार आहोत. 31 नंबरचा आहे. हे हिंदी मीडियम आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन 31 नंबर आलेला आहे. हे जर आपली मराठी मीडियम असेल तर हा क्वेश्चन 1 आलेला असता, पण ही माझी प्रश्नपत्रिका जी आहे ती हिंदी मीडियमची आहे. त्यातील मराठी आपण सब्जेक्ट पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकर्णरूपी वाक्य कोणते? तर याचा आन्सर काय आहे? माधुरी अजिबात मठ्ठ नाही. याचा आन्सर काय राहील? हे राहील. यथान्याय या सामासिक शब्दाचा प्रयोग्य विग्रह कोणता? पर्याय एक आहे न्यायासाठी, न्यायाप्रमाणे, न्यायापर्यंत, न्यायाशिवाय. तर याचा बरोबर आन्सर आहे न्यायाप्रमाणे. बरोबर आहे. तिसरा क्वेश्चन पाहणार आपण. तिसरा क्वेश्चन पाहणार आहोत. कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? उपमा, अनुप्रास, उत्प्रेक्ष, यमक. तर याचं उत्तर आहे उपमा. कारण कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया म्हणजे उपमा दिलेली आहे ना कृष्णाची. बंधुरायाला कोणाची उपमा दिली आहे? कृष्णाची उपमा दिली आहे, म्हणून हा अलंकार कोणता आहे? उपमा अलंकार आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? सांगा बरं. हे वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एकूण अशुद्ध शब्द किती आहेत? एकूण 5 आहे. तर ते कोणकोणते पाहू आपण. प्रमाण 1 आहे, वृक्षारोपण मोहीम 1 आहे, पाहिजे हा पण चुकलेला आहे. तर एकूण किती आहे त्याचे? चुकलेले 5 आहेत. पुढचा प्रश्न आपण पाहूया. मी विचारेल तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? या वाक्यात किती विरामचिन्हे येतील? सांगा बरं. याच्यामध्ये एकूण किती विरामचिन्हे येतील? तर किती येणार आहेत? 3 येणार आहेत. इथं कोमा येईल, इन्व्हर्टेड कोमा येईल, फुल स्टॉप येईल. म्हणजे हे एक वाक्य आहे ना, हे मी विचारेल म्हणजे हा एक वाक्य झालं म्हणाला. इन्व्हर्टेड कोमा इथं आपण कॉमा देऊ आणि तो फुल स्टॉप. म्हणजे एकूण किती येतील? 3 येतील. भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? तेलुगू, पोर्तुगीज, कानडी का फारसी? तर याचं उत्तर बरोबर आहे कानडी. लक्षात ठेवा हे आन्सर. खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण वेळ न घालवता आपण पटपट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर काय आहे आन्सर? याचं भाकरी हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आले आहे? कानडीमधून आलेला आहे. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते आहे? सह्याद्रीचे वारे, गणणारी पाने, कृष्णकाठ का कृष्णकमळ? तर याचं उत्तर बरोबर आहे कृष्णकाठ. हे उत्तर बरोबर आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार आहेत? सांगा बरं. अभिनंदनपत्र, निमंत्रणपत्र, आभारपत्र, तक्रारपत्र. तर आपण काय करू? निमंत्रणपत्र हे लिहिणार आहोत. अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. तर याची वेगळी जोडी ओळखायची आहे. बरोबर नाही. तर पहा इथं काय दिले? निंबा कडूपणा देत असे कोण, शिक्षात गोडपण कवन करी, संत बहिणाबाईंनी म्हणलेलं आहे. तर हे उत्तर कसं आहे? बरोबर आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधिये दोर, संत जनाबाई. हे पण बरोबर आहे. ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुनी म्हणती साधू. कोणी म्हटले आहे? संत तुकाराम म्हटले. हे पण बरोबर आहे. माझे माहेर पंढरी सुख नांदू भीमा दिली. हे कोणी म्हटलं आहे? संत निर्मळा यांनी म्हणलेलं नाही आहे. म्हणजे आपलं विसंगत जोडी ओळखायची. तर आपलं उत्तर बरोबर काय येईल? चौथं येणार आहे. आता पहा 40 ते 42साठी आपल्याला काय दिलेलं आहे? पुढील ही कविता दिलेली आहे आणि कवितेवर 40 ते 42चे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहे. तर आपण वेळ न घालवता आपण नुसतं मी तुम्हाला आन्सर सांगते, जेणेकरून यातील काही क्वेश्चन किंवा पॅसेज न वाचताही आपण सहज सांगू शकतो. म्हणजे पॅसेज न वाचताही आपण सहज सांगू शकतो. असे काही यातील क्वेश्चन आहेत ते मी तुम्हाला सांगून टाकते. कविता आहे, तर कवितेनुसार आपल्याला हे क्वेश्चन कसे करायचे? सॉल्व्ह करायचे आहेत. कवितेतील प्रेक्षेपित या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रेक्षेपित आता हे सुद्धा आपल्याला नॉर्मली येऊ शकतं. तर काय? सैतान, पराक्रम, स्मृती का देवदूत? तर याचा आन्सर बरोबर काय आहे? देवदूत हे आहे. कवीच्या मते ईश्वराचा वास कोठे आहे? तर काय? प्रेमळ व क्षमाशील व्यक्तीच्या ठाई. हे काय आहे? कवीच्या मते ईश्वराचा वास आहे. खालीलपैकी पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी सांगा. विसंगत म्हणजे तिथं जोडी बसत नाही, म्हणजे काय? विसंगत जोडी. तर काय सांगा बरं. लतिका कन्या. पुढचं पाहू आपण. आदिमा मूळचा, फत्तर दगड, आस्था आपुलकी. तर यातली विसंगत जोडी कोणती? मला कमेंटमध्ये सांगत चला. लतिका कन्या ही आपली विसंगत जोडी आहे. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रकार ओळखा. बघा इथं बघा, भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील 3 पर्याय सेम अर्थाचे आहेत व 1 पर्याय हा वेगळ्या अर्थाचा आहे. तर ते आपण पाहूया. धाबे दणानने, पोटात गोळा येणे, अंगावर थरकाप उडणे व अंगाची तिळपाट होणे. बघा याचा काय? तिन्हीचा आता भयभीत होणे आहे. त्याचं तिन्हीचा फक्त हा कसा आहे? वेगळा आहे. अंगाचा तिळपाट होणे. ओके, म्हणजे काय? खूप राग येणे. आणि जे बाकीचे आहे की ते भीती वाटणे याचा अर्थ होतो. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती आहे ती सांगा. ओके, काही 3 चुकीच्या दिलेल्या आहेत. तो 1 बरोबर आहे. ते आपल्याला शोधायचे आहे. अनुरूप, विजोड, कोवळी, निबर, टवटवीत,
मुलूक आवर्त परावर्त. मग याचा अर्थ काय आहे? आवर्त परावर्त आहे. चला तर मग आपण पुढे जाऊया. आता पुढे पण एक पॅसेज दिलेला आहे. 46 ते 48 साठी सूचना आहेत. हे की नाही एक पॅसेज आहे. पॅसेजनुसार खाली क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. हे पण मी तुम्हाला फक्त आन्सर सांगून देईल, कारण हे आता पॅसेज वाचण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण प्रत्येक एक्झाममध्ये हाच क्वेश्चन येईल काही सांगता येत नाही आहे. म्हणून मी वेळ न घालवता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीचा अर्थ कोणता आहे? याचा अर्थ आहे सर्व व्यक्ती सारख्या स्वभावाच्या असतात. व्यक्तीच्या आचार विचारात भिन्नता असते. सर्व व्यक्तीमध्ये साम्य असते. सर्व व्यक्तीची मनोवृत्ती भिन्न असते. तर याचा बरोबर आन्सर काय आहे? 2 आहे. व्यक्तीच्या आचार विचारात भिन्नता असते. ओके. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. संवादात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण एकमेकाचे मते ठाऊक नसतात. हट्टी स्वभावाची जाणीव असते. स्वाभिमानाचे ठिकाणे माहीत नसतात. तर एक आहे, तर हे सगळंच बरोबर आहे. ही मतभेदाची अवघड विषय टाळले जाऊ शकतात. ओके. आता पुढचं काय? उतार्यानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी? तर समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. चला तर मग आता पुढे आपण जाऊया. पुढचा क्वेश्चन काय आपण पाहूया. पुढचा क्वेश्चन आहे 49वा. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? गुणविशेषण, सार्वनामिक विशेषण, संख्या विशेषण, धातू विशेषण. याचं उत्तर बरोबर आहे धातू विशेषण. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर सह याला अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे हे काय? शब्दयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय आहे का? नाही. क्रियाविशेषण आहे का? नाही. उभयनिमी अव्यय का? नाही. तर उत्तर काय बरोबर? शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुबलो. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारक अर्थ आपल्याला काय ओळखायचा आहे? पाण्यात म्हणजे काय? अधिकरण. कर्म आहे का? नाही. करण आहे का? नाही. संप्रदान आहे का? नाही. अधिकरण हा भाग आहे. अधिकरण हा विभक्तीचा कारक अर्थ आहे. पुढीलपैकी नसपुसलिंगी नाम ओळखा. फुगे, धागे, सोने का वांगे. आता नसपुसलिंगी ते फुगे, ते धागे, ते सोंगे, तर तो ते वांगे. ओके. ते फुगे. नसपुसलिंगी कोणते येणार? ते वांगे. ओके. ते फुगे, तो फुगे. ओके. पुढचं पाहू आपण 53. आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेयक ओळखा. तर काय ते? मार्ग दिसला. कधीही जे क्रियापद असतं तो काय असतं? लक्षात ठेवण्यासाठी विधेयकचा मार्ग असतो, विधेयक असतं. आणि कायने जर प्रश्न विधेयकाला विचारलं तर आन्सर काय येतं? उद्देश येत असतं. ही तुम्हाला छोटीशी टिप मी तुम्हाला देते, ते तुम्ही लक्षात ठेवा. शंकर सावरकराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ, मिश्र, संयुक्त का आज्ञार्थी. तर याचं उत्तर काय आहे? मिश्र हे आहे. पुढे जाऊया. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणते आहे? थ, ळ, ख, का, स. तर याचं उत्तर आहे ळ. संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय कोणता आहे? ओके. तर याचा विसंगत प्रकार कोणता आहे? दुर्दैवी. ओके. आता पुढचा पर्याय पाहू. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते आहे? डोंगरावर हिरवीगार गवत उगवलेले असते. पक्षी अंगणात दाणे टिपतात. श्रावणीने नवीन पैठणी आणली. ताईने अंगणात पाना फुलांची रांगोळी काढली. हिरवीगार गवत उगवलेले होते. ह्याच्यामध्ये करता नाही आहे. सॉरी, कर्म नाही, करता. मला चुकलं. बाकीच्या 3 वाक्यामध्ये करता आहे, पण याच्यामध्ये करता नाही आहे. म्हणून हे काय? अकर्मक कर्तरी प्रयोग हे आहे. बघा, दिलेल्या आकृतीवरून ओळखा. अनुक्रमे 2ऱ्या व 7व्या क्रमाच्या अक्षराचे तयार होणाऱ्या शब्दाची समानार्थी शब्द काय आहे ते सांगा. आता ह्याचा काय होतं? ह्या म्हणीचा अर्थ काय आहे बघा बरं. कितवा? 2रा व 7वा. तर याचा आन्सर येतं पोकळ. ओके. गावावर आलेली भीतीदायक संकटाची गावकऱ्यांनी मिळून सामना केला. तर ह्याचं काय करायचं? अधोरेखित समूह शब्द, अलंकारिक शब्द ओळखायचा आहे. तर डांतर ह्याचा अर्थ होतो. आता लास्ट अँड बेस्ट आपण 6वा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी समुद्रशीर शब्दाची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. चुकीची कोणती आहे? मडक्याची उतरड हे बरोबर आहे. प्रवासाची झुंबड हे बरोबर आहे. गवताचा भार हा पण बरोबर आहे. नाण्याची चवड ही नसते. नाण्याची काय असते? मला ती कमेंटमध्ये नक्की लिहून दाखवा. व्हिडिओ कसा आवडला ते मला नक्की सांगा. जर तुम्ही ही TETची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा व माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.